नमस्कार. आज आपण एका जुन्या भारतीय कथेबद्दल बोलणार आहोत. राजा इंद्रद्युम्नाची गोष्ट. खूप रंजक आहे. आणि महत्वाची सुद्धा. म्हणजे ही कथा ऋषी मार्कंडेय यांनी पांडवांना सांगितली होती असं म्हणताय. अगदी. त्यांच्या वनवासाच्या काळात त्यांना थोडा धीर मिळावा आणि जीवनाबद्दल कर्माबद्दल काहीतरी समजावं म्हणून. बरोबर. तर आज आपण याच कथेतून कर्म, औदार्य आणि आपण केलेल्या कामांचा प्रभाव कसा टिकून राहतो यावर थोडं बोलूया. नक्कीच. चला तर मग सुरू करूया. तर हा राजा इंद्रद्युम्न, भरत आणि सुरंदाचा मुलगा, तो खूप दानशूर होता म्हणे आणि यज्ञ वगैरे करायचा. हो, खूप प्रसिद्ध होता तो त्याच्या दानासाठी आणि यज्ञांसाठी. आणि त्याच्या याच चांगल्या कर्मांमुळे त्याला मृत्यूनंतर स्वर्गात जागा मिळाली. स्वर्गात गेला. छान. पण मग पुढे काय? गंमत तिथेच आहे. स्वर्गात खूप वर्ष आरामात राहिल्यानंतर त्याचं पुण्य म्हणजे सत्कर्माचं फळ ते हळूहळू संपायला लागलं. अच्छा, म्हणजे पुण्य पण संपतं. तिला तुमच्या चांगल्या कामांची आठवण आहे किंवा जिला तुमच्या कामाचा आजही फायदा मिळतोय तरच स्वर्गात परत जागा मिळेल. अरे बापरे, म्हणजे स्वर्गातलं स्थान पण कर्मावर अवलंबून होतं आणि नुसती आठवण नाही तर प्रत्यक्ष लाभ हवा होता. अगदी. मग काय, राजा इंद्रद्युम्न आला पृथ्वीवर. त्याला स्वतःवर खूप विश्वास होता की कोणीतरी नक्की आठवण ठेवली असेल. स्वाभाविक आहे, एवढी चांगली कामं केली होती त्याने. मग कोणाला भेटला तो आधी? तो सगळ्यात आधी गेला ऋषी मार्कंडेयांकडे. मार्कंडेय ऋषी तर काय म्हणतात त्याला, चिरंजीवी, खूप जगलेले. मग त्यांना आठवलं असेल नक्कीच. नाही, त्यांनाही राजाशी आठवण नव्हती. ते म्हणाले की मी तर ध्यान पठण यातच असतो, जुन्या गोष्टी लक्षात नाहीत माझ्या. काय सांगता, एवढ्या दीर्घायुषी ऋषींना पण आठवण नाही. राजाला धक्का बसला असेल. हो ना. मग ऋषींनी त्याला एका घुबडाकडे पाठवलं. हिमालयात एक खूप जुनं घुबड होतं, प्रावरकरण नावाचं. ते म्हणे ऋषींपेक्षाही जास्त जगलं होतं. घुबड? हा. अच्छा, प्रावरकरण. त्याला आठवलं का? नाही, त्या घुबडालाही काही आठवेना. तो म्हणाला, तुम्ही माझ्याही आधीचे दिसत आहात, पण इथे जवळच्या तळ्यात माझा एक मित्र आहे, बगळा, नाडीजंग. बगळा? हो, महाकाय बगळा. तो म्हणे घुबड्यापेक्षाही वयाने मोठा होता. म्हणाला, त्याला विचारा, कदाचित त्याला माहीत असेल. म्हणजे एकाकडून दुसऱ्याकडे राजाचा शोध सुरूच होता. बगळ्याला तरी आठवलं का? छे, त्या बगड्यालाही काही आठवेना. तो पण म्हणाला, माझ्या आईवडिलांच्याही आधीपासून इथे एक कासव राहतंय, अकुपार नावाचं. कासवांचा राजा आहे तो. कासव? आता मात्र उत्सुकता वाढलीय. हो, तो बगळा म्हणाला, त्याला नक्कीच माहीत असणार तुमच्याबद्दल. आतापर्यंत राजालाही कळलं असेल की नुसतं जास्त जगून उपयोग नाही, आठवण राहणं महत्वाचं. आणि मग भेटलं का ते कासव, अकुपार? हो, मग हे सगळे मिळून त्या अकुपार कासवाकडे गेले. आणि काय आश्चर्य, त्या कासवाने इंद्रद्युम्नला बघताच ओळखलं. अरे वा, म्हणजे शेवटी कोणीतरी सापडलं. त्याला इतकी जुनी गोष्ट कशी आठवली? कासवाच्या डोळ्यात पाणी आलं होतं राजाला बघून. तो म्हणाला, महाराज, मी तुम्हाला ओळखतो. माझ्या आजोबांकडून पणजोबांकडून तुमच्या दानाबद्दल ऐकलंय मी. दानाबद्दल? कोणत्या दानाबद्दल? इथेच कथेचा महत्वाचा भाग आहे. कासव म्हणाला, तुम्ही इतक्या लाखो गायी दान केल्या होत्या की त्यांच्या खुरांनी इथली जमीन तुडवली गेली आणि हे मोठं तळं तयार झालं. काय म्हणता? म्हणजे ते सरोवर राजाच्या दानामुळे तयार झालं? हो, म्हणूनच या सरोवराचं नाव इंद्रद्युम्न सरोवर असं पडलं. कासव म्हणाला, याच तळ्यामुळे आम्ही आणि आमचे पूर्वज पिढ्यानपिढ्या इथे सुखाने राहिलो. तुमची आठवण फक्त ऐकीव नाही, ती आमच्या जगण्याचा आधार आहे. म्हणजे इतरांना आठवण नव्हती कारण त्यांच्या आयुष्यावर थेट परिणाम झाला नव्हता, पण कासवासाठी ते दान म्हणजे जीवन होतं. अगदी बरोबर. केवळ आठवण नाही, तर त्याचा प्रत्यक्ष पिढ्यानपिढ्या टिकलेला परिणाम होता तो. एक जिवंत वारसा. अप्रतिम. कृतीचा प्रभाव असाही असू शकतो. मग इंद्राने काय केलं? हे ऐकताच इंद्राने राजाला परत स्वर्गात न्यायला आपला दिव्य रथ पाठवला. तेव्हा राजाला कळलं की त्याच्या उदारतेचा, दानाचा खरा अर्थ काय होता आणि त्याचा प्रभाव किती खोलवर आणि दूरपर्यंत टिकला होता. खरंच, ती केवळ एक घटना नव्हती, तर त्याने नकळतपणे एका परिसंस्थेलाच जन्म दिला होता. आणि गंमत म्हणजे असं म्हणतात की हे इंद्रद्युम्न सरोवर आजही आहे, ओडिशामध्ये पुरीजवळ. खरंच? हो, आणि अजून एक गोष्ट, त्या परिसरात आजही खूप कासव दिसतात. जवळच ऋषिकुल्या नदीचं मुख आहे, तिथे ऑलिव्ह रिडले कासव दरवर्षी अंडी घालायला येतात. अरे वा. हो, आणि काही लोक मानतात की ही कासवं म्हणजे त्या अकुपार कासवाचीच वंशज आहेत. काय विलक्षण जोड आहे बघा.
भूतकाळ, वर्तमान आणि निसर्ग ही फक्त कथा नाही तर जिवंत इतिहास वाटतोय. बरोबर. या कथेतून हेच दिसतं की कर्माचं फळ कसं मिळतं, उदारतेचं सामर्थ्य काय असतं आणि चांगल्या कामांची आठवण आणि परिणाम माणसांच्याही पलीकडे जाऊन टिकू शकतात. म्हणजे आजच्या चर्चेतून आपण हेच पाहिलं की आपल्या कृती, विशेषतः निस्वार्थ भावनेने केलेली मदत यांचा प्रभाव आपल्यानंतरही खूप काळ टिकतो. कधीकधी आपल्याला कल्पनाही नसते अशा प्रकारे. अगदी. आणि हा विचार प्रत्येकाने करायला हवा की आपला वारसा काय मागे राहणार आहे. बरोबर. जाता जाता एक विचार येतो मनात. आपल्या कोणत्या कामांचा प्रभाव आपल्यानंतरही टिकून राहील असं वाटतं? फक्त मोठ्या गोष्टीच लक्षात राहतात की अगदी साध्या वाटणाऱ्या पण मनापासून केलेल्या उदार कृती पण एक वेगळा वारसा तयार करू शकतात? खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.